ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। नारायण राणे आजपासून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत। नारायण राणेंच्या उपस्थितीमध्ये कुडाळमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठकही होणार आहे। नारायण राणे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा आता सुरू झालेला आहे। महायुतीचा उमेदवार ठरला नसला तरी भाजपकडून मात्र या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नसला तरी भाजपकडून मात्र निवडणुकीच्या कामाला प्रचाराला वेग आलेला आहे। आत्ताच काही क्षणापूर्वी भाजपची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोर कमिटीची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। या बैठकीला नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, नितेश राणे, निलेश राणे व अन्य सदस्य उपस्थित आहेत। त्यानंतर आता या इथे भाजपची संघटनात्मक आढावा बैठक होणार आहे। या बैठकीला नारायण राणे, रवींद्र चव्हाण, नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जटार हे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आपण पाहू शकता की या हॉलमध्ये कशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा भरणा आहे। एकूणच या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात नारायण राणे व रवींद्र चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे। त्यामुळे सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी भाजपकडून जोरदार प्रचाराची यंत्रणा जी आहे ती राबवली जात आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। अर्थात भाजपचा जो उमेदवार आहे तो किंवा महायुतीचा उमेदवार आहे तो अजून ठरायचा आहे। मात्र भाजप आपल्या कामाला लागले, प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात झाली हेच या चित्रावरून स्पष्ट होते। कॅमेरामन समित गजनेसह महेश सावंत, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग।